चला आपण हा डाऊट ऑलरेडी बघितलेला आहे, व्हिडिओ मधामध्येच बंद पडलाय असो. ठीक आहे, चला हा डाऊट बघायचा आहे. हा डाऊट कोण पाठवलेला आहे? यशस्वी सिंधेने पाठवलेला आहे. ठीक आहे, तर हा डाऊट आपण घेऊया, जो की यशस्वीने पाठवलेला आहे आणि मी तर म्हणेल महत्त्वाचा डाऊट आहे. ठीक आहे, यशस्वीने आपल्याकडे पाठवलेला. ठीक आहे, चला या डाऊटकडे आपण जाऊया. सोपा डाऊट आहे, जास्त काय अवघड नाही आहे. ठीक आहे, थोडंसं फक्त काळजीपूर्वक तुम्हाला तो बघायचा आहे. आता याच्यामध्ये बघा काय आहे, 12 आर्टिकल इच वेटिंग 250 ग्राम. आपल्याकडे 12 आर्टिकल आहेत अँड इच आर्टिकल वेटिंग 250 ग्राम. म्हणजे आपल्याकडे 12 आर्टिकल आहेत आणि प्रत्येक आर्टिकलचं वेट किती आहे? 250 ग्राम. ओके, सो 12 आर्टिकल आणि प्रत्येक आर्टिकलचं वेट आहे 250 ग्राम. ओके, म्हणजे बघा आपल्या 12 आर्टिकलचं टोटल वेट किती होतं, याचं मल्टिप्लिकेशन करा. तर हे तुमचं 3000 ग्राम. ओके, हे काय आहे तुमचं 3000 ग्राम. म्हणजे सिम्पली तुम्ही म्हणू शकता की 3 kg. करेक्ट. नंतर बघा 8 आर्टिकल्स इच वेटिंग 300 ग्राम्स. आपल्याकडे 8 आर्टिकल्स आहेत. ओके, आणि त्या 8 आर्टिकलचं वेट आहे 300 ग्राम. ओके, सो 8 इंटू 300 ग्राम जर केलं तर हे तर तुमचं बघा 8 3 24 मीन्स 2400 ग्राम. ओके, मीन्स 2 kg अँड 400 ग्राम. करेक्ट. बघा आपल्याकडे 12 आर्टिकल्स आहेत अँड इच आर्टिकल वेटिंग 250 ग्राम अँड 8 आर्टिकल्स इच वेटिंग 300 ग्राम्स. ओके, म्हणजे यांचं टोटल वेट जर केलं आपण तर 12 आर्टिकलचं टोटल वेट आहे 3000 ग्राम मीन्स 3 kg आणि 8 आर्टिकलचं टोटल वेट आहे 2400 ग्राम मीन्स 2 kg अँड 400 ग्राम. ओके, यांचं जर ॲडिशन केलं म्हणजे ह्या आर्टिकलचं वेट किती असेल? ओके, तर 3 + 2 जर केलं तर 5 kg अँड 400 ग्राम. 5 kg अँड 400 ग्राम हे काय आहे? तुमच्या फक्त आर्टिकलचं वेट आहे. ओके, इट इज द वेट ऑफ द ओनली आर्टिकल. ठीक आहे, क्लिअर झालं. हे झालं फक्त आर्टिकलचं वेट. नंतर काय सांगितलं बघा, आता हे जे आर्टिकल्स आहेत आर पॅक इन द बॉक्स. हे जे आर्टिकल आहेत बॉक्समध्ये पॅक आहेत. द वेट ऑफ द बॉक्स अलॉंग विथ द आर्टिकल इज 6 kg अँड 400 ग्राम. आता बघा त्या बॉक्सचं वेट, जो तो बॉक्स आहे त्या बॉक्सचं टोटल वेट आहे विथ दॅट आर्टिकल, म्हणजे आर्टिकल सोबत 6 kg अँड 400 ग्राम. देन व्हॉट इज द वेट ऑफ द एम्प्टी बॉक्स? बघा ही आहे टोटल वेट ऑफ दॅट आर्टिकल विथ द बॉक्स. म्हणजे बॉक्स सोबत आर्टिकल सोबत हे वेट आहे 6 kg अँड 400 ग्राम. ओनली आर्टिकलचं वेट किती आहे? 5 kg अँड 400 ग्राम. म्हणजे याच्यामध्ये जर आपण आर्टिकलचं वेट जर सबट्रॅक्ट केलं तर जे रिमेनिंग वेट आहे ते फक्त तुमच्या कशाच्या बॉक्स आहे. ओके, 400 मधून 400 सबट्रॅक्ट केलं तर 0 ग्राम येतं. ओके, 6 kg मधून 5 kg जर सबट्रॅक्ट केलं तर 1 kg येतं. म्हणजे 1 kg का आहे तुमचं वेट आहे कशाचं? तर त्या बॉक्सचं. येस, ऑप्शन 1 इज करेक्ट. ठीक आहे. आता बघा हा जो डाऊट आहे यशस्वी सिंधूने पाठवलेला आहे. आता बघा याच्यामध्ये कसं आहे रे, हे ॲक्च्युली आपलं शिकवायचं बाकी आहे, बरोबर ना? त्याच्यामुळे याचे डाऊट तुम्ही पाठवू नका, कारण शिकवायचं बाकी आहे. ज्यावेळेस आपण शिकवणार त्यावेळेस तुम्हाला हे समजेल. ठीक आहे, पण तरी पण मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगतो तुम्ही जर डाऊट पाठवला तर. ठीक आहे, बघा इन अ सर्कल. आता सर्कल आहे, ठीक आहे, एक सर्कल आहे. आता सर्कलची रेडियस, आता तुम्हाला माहिती आहे सर्कल असेल तर त्याचा सेंटर पॉईंट असतो, बरोबर ना? सर्कल असेल तर त्याचा सेंटर पॉईंट राहतो. या सेंटरपासून त्या सर्कम्फरन्सपर्यंत जे काही डिस्टन्स आहे, ओके, the distance between the center and the circumference of the circle. ओके, या दोघांमध्ये जे काही डिस्टन्स आहे याला आपण रेडियस म्हणतो. याला काय म्हणतो आपण? रेडियस म्हणतो. ओके, सो रेडियस इज 2 सेंटीमीटर. म्हणजे याचं रेडियस आहे, म्हणजे या सर्कम्फरन्स पासून म्हणजे सर्कलवरच्या एखाद्या पॉईंट पासून तर सेंटरपर्यंत जे काही डिस्टन्स आहे हे आहे तुमचं 2 सेंटीमीटर. इज इट करेक्ट? लेंथ ऑफ दी कोर्ड इज 3 सेंटीमीटर. आता जी कोर्ड आहे त्याची लेंथ काय आहे? 3 सेंटीमीटर. कोर्ड म्हणजे काय? बघा सर्कम्फरन्सवरच्या कुठल्याही 2 पॉईंटला जर आपण असं जोडतो ना, सर्कम्फरन्सवरच्या कुठल्याही 2 पॉईंटला जोडायचं,
ठीक आहे, थ्रू अ लाईन. हे झालं तुमचं कोड. ओके, तर एक कोड आहे, त्याची लेंथ आहे तुमची 3 सेंटीमीटर. ओके, व्हॉट इज द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कोड ऑफ द सर्कल. आता बघा, लॉंगेस्ट कोड म्हणजे काय, ज्यावेळेस बघा कोड म्हणजे काय, सर्कलवरच्या 2 पॉईंटला जोडायचं. तर सेम वे आपण लॉंगेस्ट कोड कधी होणार, ज्या वेळेस आपण या सेंटरमधनं 2 पॉईंटला जोडणार सर्कलच्या, बरोबर. म्हणजे याला काय म्हणणार आपण, डायमीटर. म्हणजे लॉंगेस्ट कोड ऑफ द सर्कल हे काय राहतं, डायामीटर ऑफ दॅट सर्कल राहतं, बरोबर. म्हणजे 2 सेंटीमीटर आहे, इथून तिथपर्यंत 2 सेंटीमीटर, म्हणजे इथून इथपर्यंत अगेन 2 सेंटीमीटर, बरोबर. म्हणजे रेडियसच्या डबल काय राहतं, डायमीटर, आणि तोच काय राहतं तुमचं लॉंगेस्ट कोड राहतं. सो ऑप्शन 4 तुमचं काय तर इथं करेक्ट येतं. ठीक आहे. 29चं बघा, 29चं बघा, विच ऑफ द फॉलोइंग मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. म्हणजे काय करायचं, सॉल्व करायचं आणि कोणत्या एक्झाम्पलची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. बघा, अगोदर काय करायचं, अकॉर्डिंग टू द बोर्ड मास रूल तुम्हाला हा अप्लाय करायचा आहे. अगोदर आपण मल्टिप्लिकेशन करणार, 3 × 3 9 येतं. सो 10 - 9 केलं तर 1 येतं, म्हणजे याची व्हॅल्यू तुमची 1 आली. ठीक आहे, याची व्हॅल्यू 1 आली. इथं आपण करूया दोघांचं मल्टिप्लिकेशन. 10 × 3 जर केलं तर 30. ओके, 30 + 3 जर केलं तर 33, म्हणजे याची व्हॅल्यू आली तुमची 33. हे बघा, अगोदर काय करायचं आहे, ब्रॅकेट सॉल्व करायचं. 3 + 3 काय येतं तुमचं 6. ओके, सो 10 + 6 जर केलं तर 16, म्हणजे याची व्हॅल्यू येते तुमची 16. इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 × 3 9, 9 + 10 जर केलं इट गिव्स यू 19. ओके, म्हणजे बघा मॅक्झिमम जी व्हॅल्यू आहे ही तुमची ऑप्शन 2ची आहे, 33. ठीक आहे, चला, आय होप तुम्हाला समजलं असेल. हे होते आपले डाऊट्स, आणि तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल तर नक्कीच आम्हाला पाठवा. फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला की जे तुमचे डाऊट्स आहेत हे डाऊट शिकवलेल्या पार्ट्सवर असले पाहिजे. पण ते अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जे आपले रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत ते बघायचं आहे, आणि नंतरच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. चला थांबूया. गुड बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू.